स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे, असे म्हणत 2024च्या लोकसभा निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2024चा निकाल हा लोकशाहीने हुकुमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षण करते शेवटी लोकच असतात, हे भारताने दाखवून दिले, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 400 जागा निवडून द्या नव्हे, 400 जागा निवडून आणणारच या अहंकारात शेवटी भारतीय जनतेने पायदळीत उडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले गेले. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी शहांनी भारतीय जनता पक्षाचे वॉशिंग मशीन केले. देशातील सर्व पक्षातील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून आएगा तो मोदीही हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. अशा कठोर शब्दांमध्ये दैनिक सामनाने या निकालावर भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर नरेंद्र मोदी करणार आहेत का? भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, हे पहिले सत्य. व तथाकथित NDAच्या बहुमताचा आकडा काठावर आहे. म्हणजे 400 पारच्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदी यांना टायर पंक्चर झालेल्या रिक्षात बसून रायसीना हिलवर फिरावे लागेल असा टोला अग्रलेखात आहे. देशाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते, त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपात सगळ्यात मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 40 जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले, असे दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.